शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे। ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकेथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता त्रिवेदी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाने, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संजय सावंत, बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योग, शास्त्रज्ञ, शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे। शासनामार्फत ॲग्रीस्टॅक, डिजिटल क्रॉप सर्वे, स्मार्ट सिंचन, कृषी डेटा मिशन, FPC सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यासारखे अनेक उपक्रम राबवत आहोत। शेतीतून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितलं। कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की भविष्यात शेती सुरक्षित व संरक्षित कशी करता येईल या दृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे। रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याने सेंद्रिय शेतीकडे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलं। प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ॲग्री हॅकेथॉन आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीविषयक समस्या व त्यावरील तांत्रिक उपाय, पाणी टंचाई, जमिनीचे व्यवस्थापन, उत्पादनात वाढ या बाबींची माहिती शेतकऱ्यांना ॲग्री हॅकेथॉनमधून मिळणार आहे। त्याच्यामध्ये एआयचा वापर होत नाही, म्हणून ते सुरू झालेलं आहे। त्याकरता आपण देशातल्या वेगवेगळ्या संस्था, कंपन्या यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं। त्यात प्रत्येकाने आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला। आपण ज्युरी नेमलेले होते आणि मग त्याच्यातनं 150 वेगवेगळ्या सिलेक्शन इथं झालेलं आहे। त्याच्यात 60% महाराष्ट्रातले आहेत आणि 40% भारतातले, विशेषतः कर्नाटक, तामिळनाडू, काही जम्मू काश्मीरचे पण आहेत। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या संस्था, कंपन्या आणि त्यांनी केलेल्या रिसर्चच्या संदर्भात इथं आज, उद्या, परवा 3 दिवस चालणार आहे। परवा दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब स्वतः येणार आहे। सध्याचं तरी टायमिंग 12:30चं दिलेलं आहे। त्याच्यावर समारोपाचा काही कार्यक्रम तिथे 12:30ला होईल आणि बक्षिसं पण आम्ही 16 ठेवलेली आहेत। परंतु आमच्या एक गोष्ट लक्षात आली, जरी 16 बक्षिसं ठेवलेली असली तरी ज्यांना मिळणार नाही त्यांना तेही तेवढ्याच ताकदीचे आहेत, पण त्यांचा आम्ही अंतर्भाव ॲग्रिकल्चरचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होण्याच्या करता खूप वेगवेगळ्या प्रकारचं, तुम्ही पण जर चक्कर मारली तर आता कापूस गोळा करणारं यंत्र किंवा मातीचं ताबडतोब तुम्हाला परीक्षण, काय त्याच्यामध्ये प्रमाण आहे, कुठली खतं त्याच्यामध्ये टाकली पाहिजे, अशा खूप काही गोष्टी इथं ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आज पहिला दिवस आहे, ही सुरुवात आहे आणि कृषी खात्याने खूप चांगलं काम केलंय। आमचे कलेक्टर श्री डुडी यांनी चांगलं काम केलंय, सगळ्यांचं सहकार्य लाभलं। मध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटचे काही लोक संपावर गेलेले होते, ते पण आता तोडगा निघालेला आहे, ते पण आज आता कामावर हजर झालेले। अशा सगळ्या गोष्टीचा आणि काळानुरूप आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून पुढे जावं लागतं। परंतु ते काय तंत्रज्ञान आहे ते शेवटी लोकांना सांगावं लागतं। आता आम्ही जास्त करून ऊसाचं पीक, कापूस, सोयाबीन, त्याच्या संदर्भातलं फळबागा, कांदा, अशी जी काही मेजर पिकं आपल्या ह्याच्यातली आहेत महाराष्ट्रातली, त्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ह्या एआयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणार आहे। आपण त्याकरता 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद केली, परंतु त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही 1 वर्षातच ते 500 कोटी देऊ आणि पुढच्या वेळेस आणखीन ॲडिशनलची तरतूद।